अन्नपूर्णा किचन मध्ये आपलं मनापासून खूप 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 स्वागत आहे। आजची रेसिपी आहे आलू वांग्याची भाजी। हे वांगे आणि आलू मी कापून घेतलेले आहे, धुवून घेतलेले आहे, स्वच्छ या बाउल्स मध्ये काढलेले आहे। आता याची सामग्री बघा। लसूण जिरा अद्रकचा पेस्ट, 1 टमाटर, 1 वाटी वाटाणे, कोथिंबीर आणि हे खसखस आणि खोबऱ्याचं पेस्ट। आपण कढाईमध्ये तेल घालत आहे। हे बघा 2 पळी तेल घातलेलं आहे। आपण जिरा घालूया। तेल गरम झालं का बघायला। जिरा घातलेला आहे। आता लसूण जिऱ्याचा पेस्ट घातलेला आहे। याला लालसर थोडा ब्राऊन कलर येऊ द्यायचा। खोबरा आणि खसखसचा पेस्ट घातलेला आहे, हलवून घ्यायचं। हलवल्याच्या नंतर थोडा असा कलर येऊ द्यायचा। त्यामध्ये टमाटर घालूया। टमाटर थोडं नरम होऊ द्यायचं। लाल तिखट घातलेला आहे, 2 चम्मच लाल तिखट घातलेला आहे। गरम मसाला आणि कलर साठी हळद घातलेली आहे। मसाला झालेला आहे। यामध्ये आपण वाटाणे घालूया। वाटाणे घातले, याला परतून तेलात थोडा वेळ 2 मिनिटं होऊ द्यायचे। जे आपण ते वांगे आणि आलू कापून घेतलेले होते ते घालत आहे। हे बघा वांगे आणि आलू घातले, याला पूर्ण मिश्रण असं करून घ्यायचं, मिक्स करायचं आणि याला परतून घ्यायचं। मध्ये होऊ द्यायचं। चवीनुसार मीठ घालायचं। चवीनुसार मीठ घातलेलं आहे। याला मी आता असं परतून घेते। जे मिक्सर मध्ये मसाला काढलेला होता त्याचं पाणी यामध्ये आपण सोडत आहे, मसाल्याचं पाणी। आता आपण यामध्ये 1 गिलास पाणी घातलेलं आहे। आता आपण याला कव्हर करूया। 15 मिनिटं राहू देऊया, मग बघूया। आता याची कव्हर काढूया आपण। हे बघा वाव, काय मस्त भाजी कलरला आहे। आता मस्त शिजली ही भाजी, छान झाली। आता पॉट मध्ये काढून घेऊया आपण। माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि